हाय हॅलो एस क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपण फुलगोबीची भाजी कशी बनवायची ते बघूयात। तर इथे आपण कोरडी भाजी बनवणार आहोत। तर फुलगोबी मी अशी स्वच्छ मीठ टाकून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। थोडं गरम पाणी करून घ्यायचं आहे, त्याच्यात मीठ टाकून आणि त्याच्यात थोडे 5-10 मिनिटं ही ठेवायची गोबी। पूर्ण त्याच्यातल्या आळ्या जंतू मरून जातात। तर असे 2-3 पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, इथे बघू शकता। तर त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे मसाले। इथे कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे बारीक। तर चला आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। तर चला आता आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आपलं तेल तापून झालं की आपण याच्यामध्ये अर्धी चमचा राई टाकून घ्यायचं आहे। इथे बघू शकता राई आपली तडतडून झालेली आहे। अर्धा चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे। तर आता याच्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडून झालेली आहे। आपण गॅस कमी करून याच्यामध्ये पाऊण चमचा किंवा अर्धा चमचा आपण हळद टाकून घ्यायची आहे। आता 1 चमचा मी इथे लाल तिखट टाकते आहे, 1-1.5 चमचा मी अंबारी मसाला टाकते आहे। तुम्ही तिखट आवडीनुसार करू शकता। आता हे आपण टाकल्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर पण छान अशी परतून घ्यायची। लगेच आपण आता हे पाण्यातून स्वच्छ धुवून हे टाकायचे आहे त्यामध्ये फुलगोबी। त्याला छान परतून घ्यायचं अशा पद्धतीने। तर इथे बघू शकता पूर्ण फुलगोबी आपण याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे। त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, खालीवर चांगले हलवून घ्यायचे एकदम आणि कमी गॅस करून याला आपण आता वाफेवरच शिजवून घ्यायची आहे भाजीला। पाणी टाकायचं नाही वरून। खूप छान होते कोरडी भाजीची ही भाजी। आपण टिफिनसाठी देऊ शकतो मुलांना किंवा मोठ्यांना पण, डब्यासाठी पण ही योग्य भाजी आहे। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। माझे जर व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब। तर इथे बघू शकता अशी छान आपली फुलगोबीची भाजी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्त राहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय। तर ही 10-15 मिनटामध्येच आपली वाफेवर ही भाजी शिजून तयार होते। त्याचं झाकण ठेवून वाफेवर शिजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।